नमस्कार मित्रांनो, जय अहिल्या जय मल्हार। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण खूपच महत्त्वाचे अपडेट पाहणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी नेवासा फाटा येथे धनगर समाज बांधवांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे। या राज्यव्यापी आंदोलनाला आज शनिवारी 28 सप्टेंबरला 11वा दिवस आहे। मात्र शासकीय अधिकाऱ्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे। तसेच आंदोलन हाणून पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने उपोषणकर्ते आंदोलकांवर नेवासा पोलीस ठाण्यात भादवी कलम 353 सह वेगवेगळे गुन्हे आंदोलकांवर दाखल केले असल्याचे बोलले जात आहे। आंदोलकांवर नेमके कोणते गुन्हे दाखल केले याबाबतही कुठलीही माहिती नेवासा पोलिसांकडून दिली जात नाही। धनगर समाजाने सुरू असलेले हे आंदोलन मागे घेतल्यानंतर नेवासा पोलीस प्रशासन उपोषणार्थी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा नवा डाव आखत असल्याचा गंभीर आरोप धनगर समाजाचे नेते उपोषणार्थी प्रल्हाद सोरमारे यांनी केला आहे। तसेच धनगर समाजाचे नेते प्रल्हाद सोरमारे म्हणाले की धनगर समाजाला आरक्षण मिळण्याच्या मुख्य मागणीसाठी नेवासा फाटा येथे राज्यव्यापी आंदोलन सुरू असून या आमरण उपोषणाला राज्यातील समाजांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे। त्यामुळे आमचे आंदोलन चिरडण्यासाठी पोलीस प्रशासन या उपोषणार्थी आंदोलकांना धमकाविण्याचा प्रकार करत आहेत। याला जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळेस केला आहे। तसेच नेवासा पोलिसांनी उपोषणार्थींवर वेगवेगळ्या कलमानुसार गुन्हे दाखल केले असून याची साधी माहिती नेवासा पोलीस आंदोलकांना देत नाहीत। त्यामुळे पोलीस प्रशासन हे आंदोलन हाणून पाडून आंदोलकांना ताब्यात घेण्याचा डाव आखत आहेत। पोलिसांनी हा प्रकार केल्यास राज्यात मोठं आंदोलन भडकणार असल्याचेही प्रल्हाद सोरमारे यांनी म्हटलं आहे। तर मित्रांनो, अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा। धन्यवाद। जय अहिल्या जय मल्हार।